तर ही थेट दृश्य आपण बघतोय। कांदा उत्पादक शेतकरी हे आंदोलन करतायत आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत आंदोलन करण्यात येत आहे। कांद्याचे दर वाढवण्यात यावे यासाठी हे आंदोलन सुरू आहे। पण आपण बघतोय की पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू असल्याची काही दृश्य आता समोर येत आहेत। आपण या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून। लक्ष्मण, आवाज येतोय? आपण बघतोय नाशिक मधलं हे आंदोलन चिघळलेलं आहे। रोहित पवार यांच्या नेतृत्वामध्ये या आंदोलनाची सुरुवात झालेली होती, मात्र आंदोलन आता प्रचंड आक्रमक झालेलं आहे। आंदोलनकर्त्यांनी अचानकपणे हा रास्ता रोको जो आहे तो करायला सुरुवात केली। अनेक वाहनं हे सगळेच नेते आंदोलनामध्ये आहे आणि हे सगळे नेते आक्रमक झालेले आहे आणि आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांनी आता महामार्गावर उभ्या असलेल्या वाहनांची हवा सोडायला सुरुवात केलेली आहे। एक तणाव जो आहे तो निर्माण झाला। या सगळ्या नेत्यांना, या सगळ्या पुढाऱ्यांना आता ताब्यात घेण्याची कारवाई पोलिसांकडून केली जाते। पोलीस आणि आंदोलनकर्ते हे आमने सामने आलेले आहे। नाशिकच्या चांदवड चौफुलीवरती जे कांद्याच्या संदर्भातलं आंदोलन सुरू होतं ते आंदोलन आता चिघळल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आक्रमक ते सगळे आंदोलनकर्ते झालेले आहे आणि या सगळ्या आंदोलनकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्याची ही थेट दृश्य बघतोय। शिवसेना, ठाकरे गट, राष्ट्रवादी, शरद पवार गट, काँग्रेस हे प्रमुख पक्ष, त्याचबरोबर इतर जे पक्ष आहेत, सीपीएम असतील, हे सगळे पक्ष या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे आणि सहभागी असलेल्या या सगळ्या पक्षाच्या नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून आणि शेतकऱ्यांकडून हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना 2000 रुपये इतका, 2000 ते 2500 रुपये इतका कांद्याला भाव मिळावा, हा भाव जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका, पवित्रा जो आहे तो भाषणाच्या दरम्यान सगळ्याच नेत्यांनी घेतलेला होता। आणि त्यानंतर आता हे सगळे शेतकरी आणि नेते जे आहेत ते आक्रमक झाले आणि त्यांनी अचानकपणे हा भाषण आवरल्यानंतर महामार्गाकडे कूच केली, ज्यामध्ये अंबादास दानवे होते, रोहित पवार होते, शशिकांत शिंदे होते, हर्षवर्धन सपकाळ असतील, हे सगळेच नेते अचानकपणे स्टेज सोडून महामार्गावरती उतरले आणि महामार्गावरती उभ्या असलेल्या एसटी बसेस असतील, त्याचबरोबर ट्रक असतील, टेम्पो असतील, या वाहनांच्या हवा सोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला। या दरम्यान पोलीस आणि आंदोलनकर्ते आमने सामने आले, त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली, त्यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली। पोलिसांनी देखील या ठिकाणी मोठा बंदोबस्त जो आहे तो या सगळ्या परिसरामध्ये तैनात केलेला होता आणि सरतेशेवटी पोलिसांनी या सगळ्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांनी अतिरिक्त कुमक जी आहे ती देखील या ठिकाणी मागवलेली आहे आणि आता या सगळ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। नाशिक मधली ही सगळी दृश्य आहे। हे करत असताना पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात केलेला होता। अनेक वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि आंदोलनकर्ते आक्रमक झाले आणि आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्याची ही सगळी आपण बघतोय शशिकांत शिंदे यांना ताब्यात पोलिसांनी घेतलेलं आहे। ते आता काय बोलताय बघूया। घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी केली जाते। शशिकांत शिंदे असतील, रोहित पवार असतील, हर्षवर्धन सपकाळ असतील, अंबादास दानवे, या सगळ्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर हे आंदोलनकर्ते जे आहे ते अशा पद्धतीने आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर भाषण सुरू होते आणि अचानकपणे हे सगळे आंदोलनकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी अचानक या परिसरामधील वाहनांची हवा सोडण्याचा प्रयत्न केला। मात्र आता ज्या वाहनामध्ये रोहित पवार यांना ठेवण्यात आलेलं आहे, ज्या वाहनामध्ये शशिकांत शिंदे, अंबादास दानवे यांना ठेवण्यात आलेलं आहे, त्या वाहनाच्या समोर अशा पद्धतीने शेतकरी बसलेला आहे आणि ते हलायला तयार नाहीये। पोलिसांनी या वाहनामध्ये नेत्यांना बसवलं असलं तरी देखील हे वाहन जे आहे पोलिसांचं ते या ठिकाणी काही दिवस आक्रमक झालेलं आहे। आपण जो गाडी पोलिसांनी त्या वाहनामध्ये नेत्यांना ताब्यात घेतलेला आहे, त्या वाहनाचा दरवाजा देखील कार्यकर्त्यांनी तोडलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या नेत्यांना आम्ही अशा ठेवू देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। हे सगळे आंदोलनकर्ते आता गाडीला आणून बसलेले आहे आणि आपण ही दृश्य बघतो। पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यामध्ये वाटाघाटी सुरू आहे। पोलिसांच्या जोरदार घोषणाबाजी
घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी सुरू करते. त्याची ही सगळी दृश्य पाहतोय. नाशिकच्या चांदवड परिसरावरती हा सगळा राडा विरोधी पक्षाच्या नेत्यांचा या ठिकाणी सुरू आहे. त्याचबरोबर शेतकरी विशेषतः प्रचंड आक्रमक आहे. अगदी शेतकऱ्यांची जी मागणी आहे ती राष्ट्रपतीची त्यांचा कांद्याला हा समाधानकारक भाव मिळावा. उत्पादन खर्च 1500 रुपये पण त्यांना 800 रुपये जर मिळत असेल तर निश्चितपणे शेतकरी आक्रमक होतात आणि या आक्रमक असलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी विरोधी पक्ष रस्त्यावर उतरला आणि त्या विरोधी पक्षाला शेतकऱ्यांनी देखील अशा पद्धतीने जोरदार प्रतिसाद दिला. आपण बघतोय पोलीस आणि आंदोलन वाहनामध्ये रोहित पवार असतील, शशिकांत शिंदे असतील, यांना ज्या वाहनामध्ये पोलिसांच्या बसवलं आहे त्या वाहनामध्ये ते वाहन जे आहे ते काढू दिलं जात नाहीये. धक्काबुक्की पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. प्रचंड गर्दी, प्रचंड तणाव या ठिकाणी निर्माण झालेला आहे. काही झालं तरी आम्ही हे वाहन जे आहे ते पुढे जाऊ देणार नाही. पुन्हा पोलीस आणि आंदोलनकर्ते आमने सामने आलेले आहे. पोलिसांनी ही वाहनं जी आहे ती काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आपण ही थेट दृश्य बघतोय. प्रचंड गर्दी, प्रचंड तणाव जो आहे तो या ठिकाणी निर्माण झालेला आहे. ते आक्रमक झालेले आहे आणि सगळ्या नेत्यांना घेऊन आता पोलीस रवाना होत आहे. त्याची ही दृश्य आहे. मात्र हे आंदोलन करते आक्रमक झालेले असताना दुसरीकडे मात्र आंदोलन करते ही गाडी पुढे जाऊ देत नाहीये. वारंवार ती गाडी अडवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं जो आहे तो केला जातोय. मात्र पोलिसांनी देखील या सगळ्या नेत्यांना अटक केलेली आहे, ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनकडे नेलं जात आहे. हा सगळा ही सगळे शेतकरी जे आहेत ते आता नाशिकच्या चांदवड चौफुली तर नाशिकच्या चांदवडमधील ही सगळी दृश्य आत्ता आपल्या समोर आहेत. आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड केली जाते आहे.